नमस्कार, राम राम मंडळी. चला तर बघू आता जेवायला काय बनवलेले आहे आज. तर आज मी बनवलंय बघा, हे जे वरण आहे ते मसूर डाळीचं मस्त असं वेगळ्या पद्धतीने आज बनवलेलं आहे. भात बनवलाय, भेंडीची भाजी आणि छान पातळ पातळ अशा भाकरी मस्तपैकी पापड आलेल्या. तर चला आता रेसिपी बघू. हे बघा मी काय केलं सुरुवातीला, एक म्हणजे डब्बा माझ्याकडे एक्स्ट्रा नव्हता, त्यामुळे मग मी डायरेक्ट भात लावला आणि त्याच्यामध्ये असं प्रकारे वरण जे आहे मसूर डाळ मस्त धुवून ठेवून त्याच्यामध्ये कांदा, त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकून हे असं छान मस्त वाफवून घेतलं. आणि भात पण तयार झाला आपला, याच्यासोबत डाळ पण तयार झाली. आता मी फोडणी देऊन घेतली डाळीला. सुरुवातीला कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं, जिरी मोहरी टाकून घेतली. जिरी मोहरी तडतडली, मस्त असतं त्याच्यामध्ये लसूण जो आहे तो भरपूर असा लसूण टाकून घेतला. लसणाने खूप छान चव येते वरणाला. तर काल पण मी एक रेसिपी बनवली होती, तर ते वेगळ्या प्रकारचे वरण आहे आणि हे वेगळ्या प्रकारचं वरण आहे. तर हे बघा असा छान ही डाळ शिजली. आता हे जिरी मोहरी तडतडली की त्याच्यात लसूण मस्त टाकून घ्यायचा. आणि काय करायचं, जेव्हा तुम्ही भरपूर सारा लसूण ह्याच्यामध्ये घालता वरणाला तर खूप छान चव येते. तर हे बघा, ह्या लसणामधला निम्मा लसूण मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे, कारण आपल्याला भेंडीच्या भाजीसाठी पण लसूण वापरायचा आहे. कोणत्या पण भाजीला लसणाने खूप छान अशी चव येते. तर आता ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि मी हळद टाकून घेतलेली आहे. आता ह्याला थोडंसं हलवायचं, थोडंसं मिक्स करायचं व्यवस्थित. आणि हे जे आपण वरण शिजून घेतलेलं आहे त्याला थोडंसं घोटून घेऊन ह्याच्यामध्ये ह्याची फोडणी बसवायची मस्त अशी. आत्ता या टायमाला थोडा गॅस मोठा ठेवायचा, तर जेणेकरून छान फोडणी बसते. तर आता हे पूर्ण वरण आपण ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे, जे डाळ आपण शिजून घेतली ती. आणि ह्याला मीठ टाकून मस्त अशी थोडी एक उकळी काढणार, म्हणजे शिजून देणार छान असं. तर हे बघा, हे आपलं फोडणीचं तयार झालं वरण मस्त एकदम. तर आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ही एकीकडं भाजी ठेवायची, वरण ठेवायचं एकीकडे. आणि दुसरीकडे काय करायचं आपण, हे बघा मस्त फोडणी बसली. जिरे मोहरी मस्त जास्त भरपूर टाकली का छान चवीला होतं अगदी. तर कोथिंबीर टाकून घेतली, मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये जरा ॲड केलं, म्हणजे शिजायपुरतं. एकदम घट्ट वरण मग असलं का बिगर पाण्याचं त्याच्यामध्ये जास्त, तर ते आणखीन घट्ट होतं. शिजायला त्याला थोडा वेळ लागतो. तर आता मी काय करणार आहे, ह्याच्यासोबत भेंडीची भाजीची पण रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे, एकदम सोपी अशी. सगळ्यात सोपी रेसिपी भेंडीची भाजीची. भेंडी कापून ठेवलेली आहे मी, लसूण पण त्याच्यासोबत मस्त असं सोलून ठेवलं आहे. तर आता बघू, आता हे शिजल्यानंतर तुम्हाला त्याची पण रेसिपी मी दाखवते. तर ही तव्यावर बनवणार आहे मी. तर तव्यामध्ये बघा तेल टाकून घेतलं, जिरी मोहरी टाकून घेतली आणि ही भेंडी जी आहे ती मी कापून ठेवलेली, तर ती भेंडी आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार. आधी लसूण टाकायचा, थोडासा रंग चेंज झाला लसणाचा, तर त्याच्यानंतर आपण ही भेंडी टाकून घेणार. आणि भेंडीला का नाही थोडंसं एकदम किंचित थोडं तेल जास्त टाकायचं, कारण आपण भेंडीमध्ये पाणी टाकत नाही किंवा टाकू पण नाही, कारण चिकट होईल भेंडी. त्याच्यामुळं मग तेलावरती मस्त अशी शिजून निघते. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये थोडं तेल जास्त टाकायचं. आता मी भेंडी टाकून घेते सगळी. ही भेंडी टाकली ना, त्याच्यानंतर मीठ टाकून ह्याला वाफवून द्यायचं छान. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त ही भेंडी बनवलेली आहे मी. तर अशा प्रकारे मी ही पूर्ण रेसिपी, फक्त भाकरीची रेसिपी माझ्याकडनं मिस झाली, कारण मेमरी मोबाईलची फुल झाली असल्यामुळं मग ते भाकरीची रेसिपी म्हणजे भाकरीचा व्हिडिओ करायचा माझ्याकडनं राहून गेला. तर हे पूर्ण असं जेवणाचं ताट मस्त तयार झालेलं आहे. संध्याकाळच्या टायमाचं हे जेवण आहे. तर मंडळी, अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रोज 10 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. तर हे बघा, आता मी याच्यामध्ये भेंडीच्या भाजीत लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतला आणि मस्त आपलं ताट तयार आहे. धन्यवाद मंडळी. बाय बाय.